आणि आता आहे ना माझ्या ट्रिपचा टाइम झालेला आहे, तर मी चाललोय आता. बाय बाय मम्मी. तर काही आता आलोय आम्ही ओझरला आणि तर काही आता आलोय आम्ही लेण्याद्री गणपतीला. आणि आता गाईज वेलकम टू आवर न्यू व्लॉग. तर आता आहे ना 7:30 वाजले ना. आता आहे ना माझ्या ट्रिपचा टाइम झालेला आहे, तर मी चाललोय आता. बाय बाय मम्मी. बाय. आणि आता मम्मी ना आवड सुपारी देते. पैसे पण घ्यायचे ते आणि खर्चायला आहे ना थोडेफार पैसे पण घेतले. बाय आरोही दीदी. मिस करशाल मग मला आता? लय मिस करणार बस झालं. हो हो ऍक्टिंग बेस्ट. बाय बाय मम्मी. नाही मम्मी तर माझ्यासोबत तिथं जाऊन करणार मम्मी ऍक्टिंग. नको जाऊ ना बा अशी करणार मम्मी तिथं जाऊन. चल बाय बाय. दादा ते खेळताय लुडो. बाय बाय दादा. आम्हाला काय आणणार तू सगळ्याला? तुला काय पाहिजे? मला चॉकलेट. तुला काही पण आण. चल बाय. तुला येतो का बाय काय मला काय पण. दादा बाय बाय मम्मी. हे बघा हे पण सॉरी आमच्या सोबत. ब्रेक झालाय मी ना पेट्रोल पंप आहे आणि इतकं एन्जॉय करतोय ना डेंजर बाबा. चल वॉशरूमला. चला मग चला मित्रांनो चला झापूक झाली तो महिला लिहिलेला आहे पोरगा. अरे अंगावर कशाला चढताय सगळ्याला पाहिजे ना. आमचं पहिलं डेस्टिनेशन आहे शनी शिंगणापूर. स्वच्छालय होतं तर आम्ही ना आंघोळ करून घेतली. आम्हाला स्वच्छ केलंय आणि आता आहे ना फोटो काढायचे होते त्यामुळे फोटो काढतोय ना. बघा आदित्य पण आलाय. चला चला लवकर फोटो काढू. चला गणपतीला. आणि आता चाललोय वरती. येते वेळेस खूप पाय दुखले बाबा. हे गाईस तर आता आम्ही चाललोय गडावर. आता तुम्ही बघू शकता. तर आता आमचा आहे ना थोडा पोहे ब्रेक झालेला आहे, तर आता चालू आहे नाश्ता. तर आता आलोय आम्ही शिवनेरी किल्ल्यावर. हे आमचं 4th डेस्टिनेशन आहे. किती रुपये भाडे रे? किती रुपये भाडे येतच नाहीचं. आहे ना महादरवाजा. अरे बाप गर्दी. पहिले इथं टोप ठेवत असतील आणि बघत असतील. आदित्य थकला का? थकला एवढे लोक अजून तो किती चढायचंय. किती टफ आहे बापरे. हवा टाईट झाली का? आता किती वेळ बसलाय. अरे बाप वरती किल्ला आहे आता. व्हेरी टफ फॉर मी.
And you? Very tough, very hard, and I don't know. I am very सामने जाएंगे तो मजबूरी पर चढ़ना पड़ा और आना पड़ा. गुलाबी इंग्लिश. हाँ कॅक्टस. चायना मधले कॅक्टस, चायनातले लोक खातात त्या कॅक्टसला. अरे माझं नाव लिहिलं चाललंय. हे बघ इथं पण लिहिलेले. आता आम्ही येत होतो ना, आता सार्थक इतक्या जोरात पडला त्याने मला खूप हसू आलं. हे बघा त्याचं तोड. काय पडला? काय माहिती, असं सडून गेला. सटकला होता का तू? मोरचा किल्ला किती जुना असेल? 1700 सालीचा, म्हणजे 400 वर्ष. 1000 नाही रे, 400 वर्षाचा. हा पण बघ अजून पण मजबूत आहे. मी सेकंड टाइम येतोय. हा पहिले पण आलेला आहे. अरे बाबा मी तर फर्स्ट टाइमच आहे. मी पण रायगडला गेलेला आहे. गेलेलो असं. आता जायचंय ना, परत आता थोड्या वेळाने. मी थोड्या वेळाने नाही, उद्या 3 वेळा गेलेलो नाही. कुठं? आता मला असं हसू येऊ राहिलं या सार्थकवर. इतक्या जोरात पडला. चला जाऊ द्या. अरे बाप मजा येते का ट्रिपला? आम्ही ना लेण्याद्रीवर गेलो तर सार्थकची मित्र भेटली होती आम्हाला. माकडं. आम्ही त्याला चिडवत होतो. मजा येते का ट्रिपला? मग खूप मजा येते. हो का? चला मग आता वरती. एवढा वेळेस चालतं ना, तर आता ब्रेक घेतलाय. खूप थकले नाही का रे? माझी पाण्याची बॉटल दे. सार्थकची बॉटल फेकून दिली मी. तन्मय पडशील खाली. अरे बाप तू मोजत आला काय? तर आहे ना 6वा दरवाजा आहे. आणि याच्या पलीकडून रानभेंडी. रानभेंडी म्हणजे काय माहिती असं. तुला बी नाही माहिती, मला बी नाही माहिती. तिथं बोर्ड लावलेले आहे, सगळे शाळेचे मुलं तिकडेच गेले. हो का? चला आता. आदित्य तो चला. इसलिए मेरे को सवय पड़ गई. ए वो कांटे को टच करके दिखा. किधर है वो? है भाई. हाइट नहीं पुडली. चला पुडली शब्द बहुत अच्छे. इथं गार्डन आहे पण ते बंद आहे. पण आपण समजत नाही का? चोर. तन विभाग जुन्नर शिवाई देवराई भेटले होता तर आयुष डायरेक्ट तिथे चालले गेलता बिना विचारल्याचा. कोण तिकडं कोणीच नाही. सार्थकला नाही का सार्थक आहे ना बोबडा झालाय आता. बोबडा बोलतोय. बोबडा नाही झाला आता बसलेले. आता खूप बोबडा बोलत. आता सार्थकची बॉटल इतक्या जोरात पडली की तोच पडायला आला. आता मी पाणी भरतोय. आम्हाला खूप काम लागलेली. इतकं मोठं गड चढ नाही अजून. आयुष माझा नोकर आहे, बॉटल भरून देऊ लागला. आता इथे एक बोर्ड आलता, तिथे सार्थक वाचत होता. मी त्याला म्हणलं तुला वाचता येत नाही, कशाला वाचतोय? तो म्हणतो मला काहीच वाचता येत नाही. हा का? आणि आता आमच्या फोनचं चेंज झालंय. माझ्या फोन मध्ये 0 बॅटरी झालेली आहे, त्यामुळे मी ना सरांचा फोन घेतलेला आहे. मॅमला जीवर येते, मॅमला हळूहळू येते. सार्थक म्हणतोय आपल्या स्कूल मधल्या मुलांनी बघितलं तर आपल्याला चिडवा. पण मी त्याला म्हणलो तुला चिडवणार आहे कारण की तुझंच बाबतीत बोलणं चालू आहे. मग तो आता चुप बसलेला आहे, त्याला राग आलेला आहे. त्याला राग त्याचं तोंड बघू शकता तुम्ही. नाही तर तो असं ना राग आले त्याला. आपण मी का त्याला हल्लं नाही, तो रडत जाईन मॅमकडे गेला तर. असं नाही. आयुष नाही का इतकं रडतो. मी त्याला नाही काल रात्री इतकं कुठून काढलं, इतकं रडला. सार्थक मी त्याला नाही ते तर गोदाडीत झोपेल होतं. मी शाळेमध्ये चांगले पर्सेंटेज पडले 85 म्हणून तो ट्रिपला खुश आहे. नाही तर त्याला घरी गेल्यावर फटके भेटणार होते. 85 तर पडले शुकरमाना. पडले ना म्हणूनच नाही तर हर्षदला खूप चिंता पडली होती की त्याला पडते का नाही 85% म्हणून. है की नाही हर्षद? हा पडले पण. गुड. चॅलेंज दिलं होतं तुझ्या दादाला तू. हा पूर्ण केला हर्षदने. आता चांगला अभ्यास कर, नंतर नाही तर नेक्स्ट ट्रिपला येऊन देणार नाही तुला घरचे. नाही ट्रिपला येणारच नाही मॅडम. कारण की आजी म्हणे एवढंच शेवटचं वर्ष आम्ही इतकं फिरतो तरी त्याचं मन भरतच नाही. जाऊ दे नाही तो येणार आहे. आणखी 95 घेणार आहेत पुढच्या वेळेस, नाही का? किती ट्रिप आहे रे बाबा. इतक्या ट्रिप आहे. अर्धे तर ट्रिपचेच आहे. तुला मजा येते सार्थक?
आणि माझा 85% यामुळे आला कारण की आमचे अजिंक्य सर होते आणि अजिंक्य सर यांना खूप मदत करता. तर तुम्ही पण जॉईन करा अजिंक्य क्लासेसला. आता आयुष ना सार्थकला खूप चिडवत होता. मग आहे ना आयुषने आता बंद केलेलं. सार्थक आता रडायला आला होता म्हणून आम्ही त्याला बोलत नाही काही. आता थोडं मागं पडलेलं आहे आणि त्याला असं वाटतं की याला झोडून काढू पण ना आम्ही त्याला घरी गेल्यावर झोडून काढतो. मग तो आम्हाला टाकला इथून फेकून दिलं तर काय मग तो तर डायरेक्ट रडायला लागत. आपण एक्सपेरिमेंट करू. चल एक सांगू का तुम्हाला. तर आता आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून खाली आलेलो आहे आणि इकडे ना पोरं खेळत आहे. काही झोका वगैरे खेळत आहे. बरफ पाणी झालंय फायनली. आणि काय म्हणताय रे सार्थक चाललेला आहे. बाय बाय सार्थक. बाय सार्थक. अरे सार्थकला एवढेच मिस करू लागले तर सार्थकची पप्पी घ्या मग. मला नाही घ्यायची तू सार्थकच घेऊन टाका ना त्याची. बरं तर आता आमच्या नाही तर बरफ का पाणी खेळून चालू आलं का ते. याच्या राज्य आहे. अरे आमची छानपैकी जेवण झालेलं आहे. आता चाललेलो आहे रायगडला आणि रायगडला मुक्काम होणार आहे आणि उद्या गडवर चढणार. पादू नको ना लाज वाटते का कवाचा पादू राहिला. आयुष जर पादू लागला ना आयुष सार्थक अकेला आहे एकांतात. Shot. रुमाल फटके द्यायचे झाल्यावर